खूप छान वाटतंय जिंकल्याबद्दल. नक्कीच तुमचं स्वप्न होतं त्या स्वप्नाकडे तुम्ही पोहोचताय. म्हणतात ना की कुणबी चषक 2026 म्हटलं तर एक मंडणगड तालुक्याचा वर्ल्ड कप मानला जातो. त्या वर्ल्ड कपच्या दिशेने तुम्ही चाललेले आहात. आता काही मला वाटतं 2 ते 3 पावलं तुम्ही फक्त दूर आहात. तर काय स्वप्न असतील तुमचे? स्वप्न तर कुणबी चषक जिंकण्याचंच आहे. नक्कीच तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. तसंच वळतोय मी कॉम्बॉक्सकडे जिथे आपल्यासोबत जोडले जातील मांगेला सर. धन्यवाद. आता हळूहळू लढाई थोडीशी कठीण होऊ लागली आहे. जसं आपण मोबाईलमध्ये गेम खेळतो ना, एक लेअर को पार करू दुसरी कठीणाई वाली आ जाती है, तसं आता सध्या खेळ आहे. म्हणजे फक्त कॅन्डी क्रश खेळू नका. कॅन्डी क्रश मध्ये सर्व लेअर सोपे असतात, बाकी काय नाही. बाकीच्या थोडेसे लेअर खेळायचे आहेत. पंच इशारा करतात. पिच क्युरेटर अशोक राणे माळी या मॅच नंतर लाईन लागून घ्या, क्रीज आखून घ्या. अशोक माळी पायावरचा चेंडू होता, फ्लेक करण्याचा प्रयत्न स्क्वेअर रिदममध्ये चेंडूचा लबाडला केला जातोय. 1 2 3 4 चौकार. आमच्या जोडीनं आपण पुन्हा एकदा अल्पेश जोशी जॉईन होतील. हा महत्वाचा मॅच आहे. आता टॉप 6 मध्ये जायचं आहे. टॉप 6 म्हणजे सुपर 6 मध्ये जायचं आहे आणि ती लढाई आहे. जसं आपण सुरुवात केली होती ना, त्यावेळेला 18 न सुरुवात केली, 9 मध्ये सुरुवात केली. त्यानंतर आता ही सुपर 6 मध्ये जाण्याची लढाई आहे. कारण इथे जो जिंकेल ना तो त्या सुपर 6 मध्ये जाणार आहे. नक्कीच सुपर 6 मध्ये जाण्यासाठी तुम्हाला त्या पद्धतीची तयारी ठेवली पाहिजे. कारण त्या पद्धतीचे सामने देखील भेटायला पाहिजेत. तुम्हाला चांगली धावसंख्या उभारावी लागेल. तसेच चांगली तुम्हाला गोलंदाजी देखील करावी लागेल. पहा, पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर गोलंदाजाने कुठेतरी कमबॅक करताना आपल्याला पाहायला भेटतोय. पंचांनी 22च्या स्वरूपामध्ये एक धाव आपल्याला पाहायला भेटते. या धावेने संघ पोचलाय 6 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक गोलंदाजाने केलेला आहे सर. नक्कीच पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्याच्यानंतर लाईन लेंथ मध्ये थोडस चेंज करताना म्हणजे मनस्थिती चांगली आहे गोलंदाजी सर म्हणावी लागेल. जसं तुम्ही उल्लेख केला बाबा, मनस्थिती थोडीशी चांगली आणि ते ठेवावी लागणार आहे. कारण खेळ तसा आहे, पण आता त्याची मनस्थिती बिघडणार. स्लॉट मध्ये चेंडू होता आणि अगदी पार्किंग प्लॉट मध्ये पाठवावा असा मिड विकेट सीमारेषा पार षटकार. झालंय. जसं तुम्ही उल्लेख केला मनस्थितीचा, भाई मन तो सभी के पास होता है, मनोबल सबके पास नहीं होता. इथे ही मनोबलाची लढाई आहे. ही मनोबल थोडस वर न्यायचंय. जसा टॉस झाला होता, साहेब होते ज्यावेळेला त्यांनी म्हटलं होतं समोरचा संघ मोठा है भाई, सामने अगर बड़े हैं तो हम भी जीत पे खड़े हैं और जीतने के लिए अड़े हैं. हे दाखवायचंय. सामने अगर खिलाडी बड़े हैं तो भाई हम भी सामने खड़े हैं और जीत पे अड़े हैं, हे सांगण्याची ही खरी वेळ आहे. नक्कीच मन आणि दम मध्ये मला वाटतं हा सामना चालू आहे. पाहूया काय होतोय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारलेला फटका, पाहूया झेल होईल का. कमबॅक इकडे गोलंदाजाने कमबॅक केलाय. गडी चाललाय तंबूच्या दिशेने. मोठा धक्का पाहायला भेटतोय. डीजे होत. आयुष्यामध्ये देखील असे प्रसंग घडतात ज्यावेळेला वाटतं सर्व काही संपले, पण सांगतो ज्यावेळेला वाटते ना सर्व काही संपले, तीच ती वेळ आहे नवीन काहीतरी सुरुवात करण्याची. कधी कधी आपण मराठीमध्ये वाक्य लिहितो बघा, फुल स्टॉप देतो. आता फुल स्टॉप दिला का प्रत्येकाला वाटतं बाबा संपलं. नाही, तिथून तुम्ही नवीन वाक्य लिहू शकता. तुम्हाला माहिती पाहिजे कधी कॉमा द्यायचा, कधी स्वल्पविराम द्यायचा आणि कधी फुल स्टॉप द्यायचा आहे. हे आयुष्य देखील क्रिकेट सारखंच आहे भाई. क्रिकेटर आयुष्य एकासारखंच आहे. क्रिकेटचा खेळ, माणसाची वेळ कधी बदलेल सांगता येणार नाहीये. खेळ बदललाय, वेळ बदललाय आणि खेळामध्ये वेळ बदललाय. षटकार येत होता, वेळ बदलला, खेळ बदलला आणि मॅच पूर्णपणे बदललाय. विकेट
आपल्याला पाहायला भेटतं या दोन्ही संघांवरती. पहा, या आधीच्या सामन्यामध्ये लो स्कोर आपल्याला पाहायला भेटला, त्यानंतर या सामन्यामध्ये पण सर कुठेतरी लो स्कोर पाहायला भेटतोय. हा वर्ल्ड कप मंडणगडचा आहे, मंडणगड तालुक्याची आन बान शान, आणि इकडे तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. आणि त्या का करावं लागेल ते आपण सांगूया. म्हणजे आमचे जहीरभाई कॉमेंट्रीला असताना एक डायलॉग नेहमीच सांगतात, अगर आज चूक गए ना तो भाई 365 दिन इंतजार करना पडेगा. आज चुकलं तर 1 वर्षाची प्रतीक्षा तुम्हाला करावं लागणार आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, म्हणजे तुम्हाला तेवढा मोठा वेटिंग ठेवावं लागणार आहे. आता आपण कोकणातले आहोत, त्यामुळे वेटिंग लिस्ट आपल्याला नवीन नाहीये. कुठल्याही गाडीचं कन्फर्म तिकीट आपल्याला मिळत नाहीत, वेटिंग लिस्टवर असतो आपण. पण इतकी मोठी वेटिंग तुम्हाला करावी लागणार, ते कदाचित कन्फर्म होईल न होईल अशी परिस्थिती आहे. हो नक्कीच सर, त्यासाठी तुम्हाला कन्फर्म तिकीटसाठी तुम्हाला आधी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी सराव करणं गरजेचं आहे. चेंडू पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या दिशेने येत आहे, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होताना पाहायला भेटत आहेत. आणि नक्कीच सर, ज्या पद्धतीने तिकीटचा उल्लेख केला की तुम्हाला वेटिंग आलेली आहे, वेट करावा लागतो, परंतु त्या वेटिंग मध्ये तुम्हाला सराव करावा लागणार आहे सर. नक्की सराव करायला लागणार आहे. याचा अर्थ कोकण आणि त्या राज्यराणीमध्ये नाही मिळाला ना तर नेत्रावतीचा पर्याय आहे. हा, तोही देखील घ्यावा लागतो. कधी कधी काय त्या कोकण कन्या फुल होते, राज्यराणी फुल होते, मग बाबा एकच गाडी आहे जी कोकणासाठी आहे, नेत्रावती, आणि तीच तुम्हाला साधायची असेल. तसं आहे क्रिकेटचा खेळ. आता जमेल, पुन्हा जमेल, नाही जमेल, पण जमवून घ्यावं लागतं, जमवून घ्यावं लागतं, समजवून घ्यावं लागतं. आयुष्य देखील असंच आहे. पुन्हा एकदा फटका खेळलाय, फिल्डर चेंडूच्या खाली, त्यानं टिपलाय झेल, अजून एक फलंदाज फरलाय, फेल झाले. आमच्या राज डीजेची वेळ. सुपर हिट मुकाबला आहे. कुणबी चषकाचा उल्लेख तुम्ही चांगले केला. वर्ल्ड कप आहे, दॅट्स अ सुपर हिट मुकाबला. आणि ज्या वेळेला हिट ठरायचं त्यावेळेला अगदी बरोबर फिट कामगिरी करावी लागते. हो नक्कीच, कामगिरी कोणी केली तर गोलंदाजाने केली. गोलंदाजाने या प्रभावित केलेला आहे. पहिल्याच्या राजच्या षटकामध्ये चांगले धावसंख्या उभारल्यानंतर योगेशने कुठेतरी या फलंदाजांना आकडून ठेवलंय. नाही, त्याच करता मी म्हटलं होतं की ज्यावेळेला तुम्ही मैदानावरती उतरता ना त्यावेळेला तुमचा आत्मविश्वास डगमगून देऊ नका. आत्मविश्वास त्या सूर्यासारखा असतो. तुम्ही जितकी मेहनत कराल ना तितका तो चमकणार. कॉन्फिडन्स, सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास महत्वाचा आहे. तुमची देहबोली, तुमची बॉडी लँग्वेज, या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, परंतु पंचांनी नो घोषित केलेला आहे, पंचांनी नो घोषित केलेला आहे. पहा, एक खराब चेंडू पाहायला भेटला. आता या खराब चेंडूवरती गोल्डन चान्स आहे. या खराब चेंडूवरती गोल्डन चान्स आहे. तुम्हाला सूर्यासारखं बनावं लागेल, तेज दाखवावी लागेल, आणि चेंडू सरळ सीमारेषा पार फेकावं लागेल. बघा, एक गाणं आलं होतं, डांस पे चांस मार ले, अब ये नो बॉल पे भी चांस मारना है भाई. आज संधी है, दे घुमा के, दे 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 घुमा के. घुमा, बॅट तर फिरली होती भाई, बल्ला घुमा, लेकिन दर्शक दीर्घा नाही झुमा आहे, कारण बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ आपण जरा पाहिला तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावा आहे धापलकावरती 20. मोठं षटक आले. 2 षटकाचा खेळ संपला आणि धावा आहेत धापलकावरती 20. पण या 2 षटकांमध्ये एक पॉवर प्लेचा षटक असतो आणि दुसरा षटक म्हटलं तर एक टायमिंगचा, नियमावलीचा देखील आपला षटक सकाळपासून आपण करतोय. 10 मिनिटांमध्ये तुमचे 2 षटक पूर्ण झाले पाहिजेत. परंतु 10-10चा रन रेट कुठपर्यंत साजेसा असेल सर इकडे? नाही, जसं तुम्ही टाइमचा उल्लेख केला, मागे मी एका शिक्षकांची स्पर्धा केली त्यावेळेला म्हटलं होतं टाइम आणि टीचर एकसारखे असतात, फक्त परिस्थिती वेगळी आहे. टीचर पहिला शिकवतो मग परीक्षा घेतो, आणि टाइम पहिला परीक्षा घेते मग शिकवते. थोडासा फरक आहे टाइम आणि टीचर मध्ये, थोडासा फरक आहे. समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय आणि जसं म्हणतात ना बाबा, टाइम की बात आहे, वेळ वेळाचा खेळ आहे. आणि सध्या आता आपण थोडंसं क्लोज चाललोय, त्याच्यामुळे आता चुका कमी होतील या 2 संघामध्ये. किंबहुना पुढच्या 6 संघामध्ये जिंकेल कोण माहिती का? चांगला खेळेल तो नाही, चुका जो कमी करेल ना तो जिंकेल. हो नक्कीच सर, ज्यांनी या आधीच्या सामन्यांमध्ये जिंकून पुढे आलेत, परंतु काही चुका घडल्या असतील त्या सुधारवल्या असतील, तो संघ नक्कीच पुढे जाऊन जिंकण्याचा प्रयत्न करेल. परंतु इकडे चांगली रनिंग बिटवीन द विकेट या 2 खेळाडूंमध्ये पाहायला भेटते. जसं तुम्ही उल्लेख केला, चुकामध्ये दुरुस्ती करावी लागणार आहे. कारण असं म्हणतात ना बाबा, म्हणजे मिस्टेक इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस. पण ऍक्च्युअल फॅक्ट काय? करेक्शन ऑफ मिस्टेक इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस. मिस्टेक मध्ये करेक्शन तुम्हाला करावं लागणार आहे. चुका केल्या तर मागे जाणार. एक झाली तर ती चूक,
अनेक झाल्या तर त्या चुका, काना मात्राचा फरक आहे. फलंदाज झाला भाल. डीजे वाल्याला आपण बोलूया, एक गाणं ऐकूया आणि पुन्हा एक देऊया कुणबी चषक 2026 मध्ये. समोरच्या दिशेने पाहिला आहे. वीरेंद्र सेवाग सरांची नक्कीच आठवण दिलेली या फटक्याने. पुन्हा एकदा थोडा एलिव्हेशन कमी पाहायला भेटला, परंतु रनिंग बिटवीन विकेट दोघांमध्ये चांगली पाहायला भेटे. फेकी होते तोपर्यंत आपण पाहू शकता 2 धावा इकडे कंप्लीट झालेल्या. या 2 धावेने संघाची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचली होती 29च्या घरामध्ये. 29 धावा. यानंतरचा होणारा मॅच धामणी आणि पनाली यामध्ये होईल मॅच. आता सुपर 6 मधली लढाई आहे. सुपर 6 ची लढाई मैदानावरती सुरू होणार आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. ऑफ टाईप केला समोरच्या दिशेने चेंडू झाला लॉंग ऑफ मध्ये वेगाने क्षेत्ररक्षक बोलला तो परत थ्रो येईल. तो परत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 3 धावा. एक धावेचं मोल नंतर लक्षात येणार. एक रन किती महत्वाची आहे. जसं मराठीमध्ये एक म्हण आहे, झाकली मूठ 1.25 लाखाची, तशी एक धाव लाख मोलाची असणार आहे या सामन्यामध्ये. स्कोरबोर्ड वरती नजर टाकूया. धावा झाल्या धावफलकावरती 32 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. डबल 3 करायचं आहे, पण तितकं सोपं नाहीये. का समोर तितकाच तगडा संघ आहे. आपण टॉस करूया. धामणी आणि पनाली मध्ये टॉस केला जाईल. एक साइडला आपण पाहतोय पनळी संघ, तर दुसऱ्या साइडला आपण पाहणार आहोत धामणी संघ. म्हणजे दोन्ही संघ, दोन्ही मातंबर संघांमध्ये लढत असणार आहे. हेड आलेला आहे, गोलंदाजी घेतली आहे. आता हा महत्वाचा सामना असणार आहे. या महत्वाच्या सामन्यामध्ये काय तुमची योजना ठरली आहे का? अजून काही ठरली नाही, पण समोरचा संघ सुद्धा चांगला आहे. त्यासाठी त्यांना 30+ खाली रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल, कारण सकाळी बॉलिंग सुद्धा चांगली केली आहे बॉलरने. आता बघ. नक्कीच जास्त वेळ घेत नाहीये. तुम्हाला पुढील वाटते खूप खूप शुभेच्छा असतील. तसेच आपण वळतोय पनळी संघ, ज्याने आतापर्यंत चांगली खेळी केलेली आहे, परंतु पुढील सामना म्हटलं जाईल की तुम्हाला 2 पावलं या वर्ल्ड कप पासून दूर. तर काय वाटतंय तुम्हाला या सामन्याबद्दल? आमचा प्रयत्न खूप असेल. आमचं टार्गेट असेल आता 3 ओव्हरमध्ये 50+ असणारच आहे. आम्ही पूर्ण प्रयत्न करू ह्याच्यासाठी. नक्कीच कोणता फलंदाज असेल ज्याच्यावरती जास्त विश्वास तुम्ही ठेवलाय? आदित्य जाधव. नक्कीच तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. आणि आपण पाहणार आहोत पन्हाळी विरुद्ध धामणी संघ. लढत मोठी होणार आहे, कारण हीच लढत होणार आहे सुपर 6 मधली. चला उमेश बांसे साहेब, आपण देखील यायचा, आपला देखील इथे यथोचित सत्कार होणार आहे. उमेशजी बांसे साहेब.
सन्माननीय हेमंतजी दुसार साहेब यांच्या हस्ते आपण मायेची शाळ आणि फुलांचा गुच्छ देऊन त्यांचं स्वागत करणार आहोत. सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आपण पाहतोय ही स्पर्धा कुणबी चषक 2026 मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन संलग्न मंडण तालुका कुणबी सेवा संघ 2026 चा थरार. वळूया आपण मैदानाकडे जिकडे दोन मातंबर संघांमध्ये ही लढत चालणार आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद अल्पेश आमच्या जोडीनं जॉईन राहतील. मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन आणि मंडणगड तालुका कुणबी सेवा संघ यांच्या अगदी भक्कम पाठिंब्यानं सुरू असलेला कुणबी चषक 2026 चा हा सोहळा आपण अनुभवतोय. मागे जसं टॉस करताना मी म्हटलं होतं क्रिकेट भरपूर काय आपल्याला देतात, तसं क्रिकेटच्या माध्यमातून भरपूर मित्र मिळतात, आपले सखे संबंधगडी मिळतात, दोन अनोळखी लोक एकमेकाचे जीवाभावाचे दोस्त देखील मिळतात. कारण क्रिकेट आपल्याला काय शिकवतं? क्रिकेट आपल्याला कधी कधी लढायला शिकवतं, काही वेळेला पडायलाही शिकवतं. क्रिकेट आपल्याला निर्णय घ्यायला शिकवतं आणि क्रिकेट आपल्याला आयुष्य जगायला शिकवतो. असा क्रिकेटचा खेळ आहे. सुरू होतो 33 धावांचा पाठलाग आणि हा फक्त पाठलाग नाहीये, हा फक्त 33 धावांचा पाठलाग नाहीये, हा त्यांनी केलेल्या स्वप्नांचा पाठलाग आहे. त्यांना माहितीये एक एक सामना जसा पुढे जाणार तशी स्वप्न जवळ येणार, त्या अंतर कमी होत जाणार. तुम्ही त्या 35-36 संघामधनं 18 वरती आलात, 9 वरती आलात, 6 वर जाणार, 3 वर जाणार आणि मग टॉप वर जाणार. तसा हा खेळ आहे. आता काउंट डाऊन सुरू झालंय या स्पर्धेचं. होय नक्कीच सर, तुम्ही स्वप्न बघा आणि त्या सातत्यामध्ये आणण्याचा देखील प्रयत्न करा. सातत्यामध्ये आपण देखील आणण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी इकडे पाहायला भेटते. थोडासा उंची घेतलेला चेंडू आणि थोडासा फिरकी घेतलेला चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता संघाची धावसंख्या स्थिरावलेली आहे 1 या आकड्यावरती. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केलाय स्वप्न तुम्ही नक्कीच पहा, मोठमोठी पहा. कारण स्वप्न जर नाही पाहिली ना तर तुम्ही मोठं होणार नाहीये. आणि त्यामुळे स्वप्न पहा आणि ती स्वप्न जोपर्यंत पूर्ण होत नाही ना तोपर्यंत थांबू नका. त्या स्वप्नांचा पाठलाग करा, पाठलाग करा. अक्षरशः त्याला सांगा की आम्ही येतोय मागून तुला पकडण्यासाठी. तो पाठलाग करायचा आहे आणि तोच पाठलाग सध्या मैदानावरती सुरू आहे. सीमारेषेजवळ फील्ड केलं जात आहे. काहीकांचे स्वप्न मोठी असतात त्यामुळे ते उशिरा जागतात. काही उशिरापर्यंत झोपून असतात ना, त्यांची स्वप्न कदाचित मोठी असतील म्हणून ते उशिरापर्यंत जागतात. हे धावफलकाला सुरुवात झाली. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 2. चला सुदर्शन बुवड साहेब, तदनंतर अभिजित बुवड साहेब, आपण मंचावरती यायचं आहे प्लीज, आपणास विनंती केली जाते. वळतोय सामन्याकडे. तिकडे चांगली गोलंदाजी आणि चांगला क्षेत्ररक्षण पाहायला भेटतो या दोन संघांमध्ये. एक साइडला आपण पाहतोय पन्हाळी ब संघ, दुसऱ्या साइडला कातळकोण संघाने प्रभावित केलेला आहे. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. पहिल्या दिवसामध्ये 70, दुसऱ्या दिवसामध्ये देखील 50 पार केलेला संघ आपल्याला पाहायला भेटतोय. पाहूया कशा पद्धतीने खेळली होते. सर दुसऱ्या संघा पन्हाळी ब संघाकडून गोलंदाजी देखील तितकीच चांगली आपल्याला पाहायला भेटते. का तर आपण तिसऱ्या फेरीमध्ये आलोय. तिसऱ्या फेरीमध्ये कुठेतरी आपल्याला साजेशी गोलंदाजी बघा करायला मागच्या 2 फेरीचे सामने तुम्ही जिंकले त्याच्यामुळे आत्मविश्वास तुमचाही वाढलाय. कॉन्फिडन्स लेवल, आत्मविश्वास असतो काय ज्यावेळेला आपण म्हणतो ना बाबा आत्मविश्वास दिसून येत नाहीत पण असतो, तो असतो काय. राईट अराउंड द विकेट. व्हाईट बॉलचा इशारा. वाईस तुम्ही जर नक्कीच जसं देवाला मानता बाबा ईश्वर सदा कहते उदास मत होना मैं तेरे साथ हूं, ज्यादा दूर नहीं आसपास हूं, पलकों को बंद करके दिल से याद करना मैं और कोई नहीं आपका आत्मविश्वास हूं. तो आत्मविश्वास आतमध्ये असतो, फक्त त्याला जाग करावं लागतं आणि ते जाग आता केलं जातंय. नक्कीच तो आत्मविश्वास तुम्हाला जमा करून तुम्हाला या मैदानावरती खेळावं लागणार आहे. पहा गोलंदाजाने आत्मविश्वास दाखवलाय आणि चांगली गोलंदाजी इकडे पाहायला भेटते. या षटकामध्ये आपण पाहिलंय फक्त आणि फक्त खर्च केला तर 3 धावा आणि चांगलं षटक म्हणावं लागेल सर. नक्कीच जसा तुम्ही उल्लेख केला होता का बाबा गोलंदाजी धारदार आहे, 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. पण टीम तेही सांगते, पडाली ती सांगते आम्ही सहजासहजी हार मानणार नाही. भाई वही कहानी है ना, हारना और हार मानना दोनों अलग अलग बातें, 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हारना और हार मानना. ओके सर. नक्कीच या षटकातील शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते. गोलंदाजी मार्कवरती स्ट्रायकरला बॅटर. आकोटा पैदा चेंडू होता. हार नहीं मानूंगा,
हार नाही मानणार, प्रहार करणार, षटकार ठोकणार, सिक्सर षटकार. वरचा खेळ संपला, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहेत दाभोलकरवरती 9. 33 धावांचा पाठलाग आहे. 11ची सरासरी आहेत, 11ची सरासरी. आणि हे संघटन काम करते, मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन. आता 11च्या सरासरीने जायचंय, पण 11चा खेळ पण वेगळा आहे. अल्पेश, ज्यावेळेला गणित काय सांगते माहिती का, 1+1=2 असतात, पण संघटन काय सांगते, संस्था काय सांगते, 1+1=11 होते. हा फरक आहे, हा फरक आहे गणितामध्ये आणि संघटनामध्ये, संस्थेमध्ये. ते काम मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनने केले, ते काम मंडणगड तालुका कुणबी सेवा संघाने केले. 12 बॉलचा खेळ आहे आणि 12च्या डबल 24 करायचे आहेत. हो नक्कीच 12-24 तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगल्या प्रकारे ऑफ स्टिकचा मारा केला जातोय वारंवार आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील सजवलं गेलंय. आपण पाहतोय कुठेतरी धावा रोखण्याचा प्रयत्न होतोय, त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने कर्णधाराने गोलंदाजी होते त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण देखील सजवलेलं आहे सर. आणि जसं म्हणतात ना, बरोबर नाक्यावरती जसं असं असतं ना, तशी योग्य ठिकाणी योग्य फिल्डर महत्वाचा आहे. कारण क्षेत्ररक्षण या स्पर्धेमधला कळीचा मुद्दा आहे. हा कळीचा मुद्दा आहे. ज्याचं बेटर फिल्डिंग तो पुढे जाणार, खराब फिल्डिंग मागे येणार. क्षेत्ररक्षण कळीचा मुद्दा ठरलाय. वाईट बॉल, वाईट बॉल, वाईट बॉल. या वाईट वरती थोडस कंट्रोल ठेवा, कारण अशाच वाईट बॉल न बऱ्याच वेळेला संघाची परिस्थिती वाईट होते. त्याकरता त्यावरती कंट्रोल ठेवा. हो नक्कीच वाईट संघाची परिस्थिती या आधीच्या 2 सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं. शेवटच्या षटकांमध्ये आलेले हो फटका चांगला सजवला, झेल होईल का, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर नक्कीच टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. आपण पाहतोय मंडणगड तालुक्यातील कुणबी युवा चषक मधील 2026चा महासंग्राम. काय फिल्डिंग केले, काय फिल्डिंग केले आणि त्याचं नाव देखील आहे. अशा वेळेला तो नाही फिल्डिंग करणार, कोण करणार. सारे साथी काम के सबका अपना मोल और ऐसे साथ दे जो सबसे अनमोल. अनमोल होते, हे अनमोल होते, त्यांचं नाव पण अनमोल आहे. म्हणून बघतो ना, प्रत्येकाचं महत्व आहे. सारे साथी काम के सबका अपना मोल और ऐसे वक्त में साथ दे वो सबसे अनमोल. हे अनमोल ते भाई. आणि अनमोलनं काय फिल्डिंग केले, जबरदस्त फिल्डिंग. त्या फिल्डिंगचा प्रभावित बघता पंचवर त्यात अगदी आशेनं. आता दळवी सरांकडे पण बाकी जण आशेने पाहतात, बाबा सर बाबा द्या द्या द्या, वाईट द्या. आणि वाईट बॉलचा इशारा होतोय. एक्स्ट्रा रन ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. धावफलकावरती धावा आहेत त्या 14. समोर समोर ठोकलाय, अगदी समोर ठोकलाय. जणू काही सांगतात तो MS धोनी मधला डायलॉग आहे ना, भाई सिक्सर वही मारना जहां सिलेक्टर बैठे. षटकार तिथेच ठोका जिथे मंडणगडवरनं मान्यवर दाखल झाल्यात. सिक्सर षटकार. कक्षामध्ये भरपूर आपले मान्यवर देखील आहेत, ते देखील एन्जॉय करतात आणि आनंद घेतात, कारण क्रिकेटचा खेळ असा आनंदाचा आहे. सिक्सर षटकार ठोकलाय, षटकारनं धावफलकामध्ये होईल वाढ 2-0-20. नक्कीच चांगली गोलंदाजी करावी लागेल अजून देखील. पुन्हा एकदा उत्तुंग आणि खूपच लांब आलेला षटकार आपल्याला पाहायला भेटतोय. षटकार चेंडू थोडासा कमवर होता. त्यानंतर आपण काही आपले देणगीदार आहेत, त्यांचाही नामोल्लेख केला जाईल. पण मॅच थोडासा ऑनगोईंग आहे, आपण मॅच वरती थोडस लक्ष देऊया. आगो टाकायचा चेंडू होता, कमजोर चेंडू. आता तो सांगतोय एक अडवलाय, आता अडवून दाखवा, रोख सके तो रोक लो. हा षटकार.
अल्पेश तो षटकार रोखला ना, त्यानंतर फलंदाज अगदी खवळला आणि तो पुष्पामधला डायलॉग आहे ना, दम है तो रोक के बता शेखावत, तसा आहे. अभी दम है तो रोक के बता बॉलर, रोक दिया तो दे दूंगा अपना विकेट, जर थांबवलं तर विकेट देणार. हा हा हा, दम है तो रोक के बता, दम असेल तर थांबवून दाखवा. एका पाठोपाठ एक फटक्याची अगदी उधळण, षटकार. ठाण्यांचा गजर होईल. आक्रमक इनिंग, दे धनाधन बॅटिंग योगेश यांनी केलेली आहेत आणि त्यांच्यासाठी दर्शनजी फनसे यांनी 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आले. या लागोपाठच्या 3 सिक्सरसाठी, योगेशच्या 3 सिक्सरसाठी, 3 षटकारांसाठी 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आले. आपण त्यानंतर काही सन्मान करणार ना, शुभ सन्मान करणार आहोत. या कुणबी चषक 2026चा अगदी यशस्वी करण्यामागे आमचे देणगीदार यांचाही महत्वाचा वाटा राहिलाय. सोहनजी दुसार साहेब यांना विनंती आहे, सोहनजी दुसार साहेब आपण या, आपला सन्मान येथे व्यासपीठावरती केला जाईल. कारण हे सर्व देणगीदार आहेत, आणि देणगीदार म्हटलं ना कुठल्याही स्पर्धेची एनर्जी देणारे ऊर्जा स्रोत राहिलेले आहेत आणि त्यांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर आपण अजून एक शुभ सन्मान करणार आहोत. आमचे अजून एक देणगीदार सन्माननीय अभिजितजी भोवर साहेब हे देखील आहेत आणि अरविंदजी